कलेचा स्वामी त्या आदि गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू। या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी बाह्य बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साठव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय बजरंगबली नाच मंडळ घाटकोपर खंडोबाची टेकडी यांच्या वतीने या अदान कलाकाराचा माझ्या मायबापांना या वर्षीचा हा दुसऱ्यांदा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आपल्या सर्वांना कल्पना आहे मित्रांनो, कट्टर बाळूमामा भक्त आणि यांच्या माध्यमातून बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत। हा दुसरा कार्यक्रम या ठिकाणी या रंगमंचावर होतोय। आकाशदादा बर्गे असतील, बरीचशी मंडळातली रमेशदादा झोरे असतील, सगळे जे मंडळाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक हाताला या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा त्यांनी ही दुसऱ्यांदा संधी हे व्यासपीठ मला दिलेलं आहे। आज जी माझी शाखा नसते, आज या रंगमंचावर आपल्या आयुष्यातील पहिला कार्यक्रम जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। नवीन पोरं आहेत, नावशी आठवण आली का नाही सांगा, नवीन पोरं आहेत, सांभाळून घ्या, बुवा तुमचा तगडा आहे, काळजी करायची नाही। आणि म्हणून काय चुकतील वागतील थोडंसं निश्चितपणे होईल। नवीन रंगमंच आहे ते सुद्धा घाबरलेले असतील, पोर केवढंसं मुलगा नसतंय बघा बसं, पण त्याला आवर्जून सांगितलं होतं आणि नव्यानं त्याला घेऊन या। आणि म्हणून माऊली हे शक्तितुरा आपल्या कोकणातल्या पोरांना नाचायला शिकवायला लागत नाही, रक्तात आहे आमच्या, आणि हे दाखवलेलं आहे, हे आमच्या रक्तात आहे, हे शिकवायला लागत नाही, आमच्या पोरांना बरोबर ते नाचणार आणि हे तुम्हाला दिसेल निश्चितपणे। या ठिकाणी माझ्या आयोजकांचे लाख लाख आभार। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आभार मानतो। आलाय 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 वाघ आलाय वाघ आलाय आणि आवर्जून मित्रांनो बरीचशी मंडळी आहेत, संयोजकांचे आभार आयोजकांचे आभार मानले, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आणि सन्माननीय या ठिकाणी समाजसेवक संयमी मृतभाषी संयमी स्वभाव ज्यांचा आहे समाजसेवक सन्माननीय रामचंद्र आखाडे दादा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे शाहीर आपले राजाराम रणपिसे तुरेवाले शाहीर आहेत, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आले। शंकर गायकवाड शाहीर, बरेच वर्षांनी ही भेट फोनवर निश्चितपणे बोललं होतं, पण प्रत्यक्षात भेट आज शाहिरांची पहिल्यांदा झालेली आहे। शाहीर शंकर गायकवाड या ठिकाणी बरीचशी मित्रमंडळी आहेत, बरीचशी लोक आहेत, नाव कोणाकोणाची घेऊन कुणाचं ठेवू असं झालंय मित्रांनो। नारायण सावंत आहेत, बरीचशी मंडळी आमच्या गावातील सुद्धा संकेत आहेत, प्रकाश सावंत आलेले आहेत, बरीचशी मंडळी दिसत आहेत, सगळ्यांची नावं घेतो, कार्यक्रम पुढे नेऊया कारण वेळेचं बंधन आहे आणि ते सर्वांना दोन्ही शाहिरांना आम्हाला पाळायचं आहे। आणि म्हणून जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची सुरुवात, पहिला शाहिरांच्या आणि माझ्या आयुष्यातला त्यांचा आणि माझी ही पहिली भेट, पहिला कार्यक्रम आणि प्रथा आहे, परंपरा आहे, प्रथेप्रमाणे तुमचा लेखी विषय घेऊन या, माझा लेखी विषय घेऊन जायचा आहे। कार्यक्रमाची सुरुवात करतोय, म्हणायचं आहे काय घेतो बाकीचं घेतो, चला।
शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। ओम नमो जियाध्याय वेद प्रतिपाध्याय। ओम नमो जियाध्याय ओम नमो जियाध्याय वेद प्रतिपाध्याय। जय जय स्वसवेध्याय आत्मरूपा। देवा तुझी गणेशु सकलामती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे। जर सार्थक जीवनाचे या झालेच पाहिजे तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे। माझे मित्रमंडळी सुद्धा बरेच आलेत मित्रांनो। हा कार्यक्रम होणार आहे हाऊसफुल निश्चितपणे। दादा सुशांत दादा शिंदे यांचं आगमन, त्यांची सर्व सहकारी यांचं स्वागत, त्यांनाही मानाचा मुजरा। माझ्या कॉलेज जीवनातील माझे मित्र या ठिकाणी गणेश निश्चितपणे मला भेटलाय आणि कोण कोण किती आलेत ते निश्चितपणे नाव माहिती नाही, पण येतील निश्चितपणे इथं स्टेजवर येतील याची मला खात्री आहे। त्यांनाही मानाचा मुजरा करतो। बरीचशी लोक आहेत, नावं घेत नाही। शुभम वाजवतोय पुन्हा एकदा, तुम्हाला माहिती आहे ठीक आहे, आपण बदलत नाही त्या गोष्टी। जे आहे टीम ती आहे तीच आहे। शुभम आणि अपूर्व ही जुगलबंदी तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळते। विशाल बंदरकर कीबोर्डला आहे, शेलार मामा आमचे रुपेश शेलार आहे ऑक्टोपॅडला, आणि दोघं नेता हवा बनवले निश्चितपणे वाद्याच्या माध्यमातून, त्याच्या बँजोच्या माध्यमातून कमालच करतोय निश्चितपणे। आणि हे व्हायलाच पाहिजे, तच पैसे मिळतील असं काय नाही तरी पण मिळतील सांगतोय। म्हणजे ज्याचं त्याचं आहे, जे ज्याचं श्रेय आहे किंवा ज्याचं जी मेहनत आहे मित्रांनो ती त्याला मिळाली पाहिजे। आणि म्हणून गेले अनेक दिवस माझे कार्यक्रम तुम्ही पाहता युट्यूबच्या माध्यमातून। माझं चॅनल सुद्धा आहे, ते सबस्क्राईब करत जा। आणि युट्यूबवाल्यांना सांगतो माझं 2000 वॉच टाइम झालाय, 1000 सबस्क्रायबर झालेले आहे। थोडासा वॉच टाइम माझा होऊ दे एवढी विनंती आहे, तोपर्यंत टाकू नका। मग आता तुमचं पोट भरलेत ना, तर थोडंसं माझं पण भरू दे असं मी म्हणतोय। माझं चॅनल सबस्क्राईब करा। आणि गेले काही दिवस ज्या काही गोष्टी आहेत त्या निश्चितपणे मित्रांनो बोलण्याच्या नाही, नुसतं गाण्यांच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडतोय। आजही तशीच स्तवन आणले आदरणीय माझे कविवर्य, त्यांनी मला मी नको म्हणतो तरी पण नाही म्हणतात लाव स्तवनी। आज स्तवन तुमच्या समोर काय ठेवतोय, माझ्या माय बापांसमोर म्हणायचं आहे काय, सर्वांना तुम्हाला सगळ्यांना डेलिकेट करतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असू द्या ऐका। त्याच्यात एक शेर, सार्वजनिक ठिकाणी कधीच थुकायचं नाही, नियम आहे रेल्वेमध्ये बसमध्ये सार्वजनिक ठिकाणी कधी थुकायचं नाही। माणूस म्हणून जन्माला आलो तर कुत्र्यासारखं भुकायचं नाही। ऐका सचिन बुवा म्हणतात पहिल्यापासूनच कार्यक्रम करा, सार्वजनिक ठिकाणी कधी थुकायचं नाही। माणूस म्हणून जन्माला आलात तर कुत्र्यासारखं मग भुकायचं नाही। अडथळे येतील वाटेमध्ये, अडचणी येतील वाटेमध्ये, अजिबात रुकायचं नाही, कारण जिथे चुकायचं नाही तिथे कधीच झुकायचं नाही। विषय शक्ती तुऱ्यामधला खरा, माझे कविवर्य
महाराष्ट्राचा ख्यातनाम कवी ज्यांच्या गाण्यांवर मित्रांनो आज लोक फिदा आहेत. मी लिहितो, भांडतो त्यांच्याशी, भांडतो हे मला असंच पाहिजे, तसंच पाहिजे, असंच पाहिजे मांडतात. आणि मुलगा मानलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय, त्यांनी लिहिले ना, मी बोलत नाही आहे, त्यांची लेखणी आहे, त्यांची. त्याने काय म्हणतात समाजाला, काय म्हणतात ऐका. या शक्ती तुर्या मधला खरा खरा म्हणतात, तू एक कोहिनूर हिरा. या शक्ती तुर्या मधला खरा, तू एक कोहिनूर हिरा. तरी ज्यांनी तुझ्यावरती बळच लावलाय डाग. राजूदा तुम्हाला मानाचा मुजरा करायचा राहिला, पण सुंदर साऊंड ही माया ठेवा फक्त. कार्यक्रम कसा होतोय तो ऐका. शक्ती तुर्या मधला खरा, असून कोहिनूर हिरा. तरी ज्यांनी तुझ्यावरती बळच उगाच लावलाय डाग. सचिन तुझ्या पाठी, सचिन तुझ्या पाठी आम्ही सर्व वाघ. सचिन तुझ्या पाठी आहेत का नाही. अरे सचिन तुझ्या पाठी अंकुशा ढाण्या वाघ. आता बघतो तुला ओढतो कोण माग. शक्ती तुर्या मधला खरा, असून कोहिनूर हिरा. तरी ज्यांनी तुझ्यावरती बळच लावलाय डाग. सचिन तुझ्या पाठी अंकुश ढाण्या वाघ. सचिन तुझ्या पाठी आम्ही सारे वाघ. आता बघतो तुला ओढतो कोण माग. सचिन तुझ्या पाठी आम्ही सारे वाघ. आता बघतो तुला ओढतो कोण माग. सचिन तुझ्या पाठी आम्ही सारे वाघ. आता बघतो तुला ओढतो कोण माग. सचिन तुझ्या पाठी आम्ही सारे वाघ. आता बघतो तुला ओढतो कोण माग. आता बोलतो एकही विषय सेन्सॉर आजीवन आहे. सेन्सॉर आजीवन सेन्सॉर आहे. गाणी माझी दाखवा, जर कोणी चूक काढली तर म्हणून लिहिलंय ऐका. दादा लिहितात, गायकी तुझी शास्त्रामध्ये मुळीच नाही वाकड. गायकी तुझी शास्त्रामध्ये मुळीच नाही वाकड. तरी तुझ्यावरती काही जळतात माकड. तरी तुझ्यावरती काही तुकाराम महाराजांनी सांगितलं, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी. जोपर्यंत तुम्हाला निंदक नाही, प्रतिस्पर्धी नाही, विरोधक नाही, तोपर्यंत तुमची प्रगती नाही. म्हणून गायकी तुझी शास्त्रामध्ये मुळीच, गायकी तुझी शास्त्रामध्ये नाही मुळीच वाकड. तरी तुझ्यावरती काही जातात मागड. तरी तुझ्यावरती काही जातात मागड. तरी तुझ्यावरती काही जातात मागड.
त्यांना जळू दे, ते जळके त्यांना जळू दे, काही ज्ञान त्यांचं तोकडं, आपोआप देवालाही पडेल त्यारे साकडं, आपोआप देवालाही पडेल त्यारे साकडं, आपोआप देवालाही पडेल त्यारे साकडं. पुढचा शब्द ऐका. गेले 25 वर्ष कुटुंबाला वेळ दिला नाही, मुलाबाळांना वेळ दिला नाही, खपलो झिजलो या लोककलेसाठी. म्हणून म्हणतोय 25 वर्षाचा हा त्याग आता व्हाव त्यांनी जाग, 25 वर्षाचा हा त्याग आता व्हाव त्यांनी जाग. गातो तू जो भाग त्याच्या पुढच्या द्यावा भाग, सचिन तुझ्या सवे, सचिन तुझ्या पाठी आम्ही सारे वाघ, सचिन तुझ्या पाठी अंकुश आहे वाघ, आता बघतो तुला ओळखतो कोण माग, सचिन तुझ्या पाठी आम्ही सारे वाघ, आता बघतो तुला ओळखतो कोण माग, सचिन तुझ्या पाठी आम्ही सारे वाघ, आता बघतो तुला ओळखतो तुला माग, तुझ्या पाठी आम्ही सारे वाघ, आता बघतो तुला ओळखतो कोण चौथी शिकलेला माणूस आहे, चौथी शिकलेला माणूस आहे, अजून गुरांशी असेल नाही, आता घरी आले असतील, पाहुण्यात झाले. एमपीएससी शिकणाऱ्याला पण लेकरी तोडायला जमली नाही त्याची, एमपीएससी केलेल्या माणसाला त्याची लेकरी कापायला जमली नाही. अभिमानानं सांगतोय, ते लिहितात शेवटचा अंधारा घेतोय. बघू दे कोण बघत असेल, अरे बघू दे कोण बघत असेल तुझा माझा अंत, बघू दे कोण बघत असेल तुझा माझा अंत, त्याची या मनाला नको वाटू देऊ खंत, त्याची या मनाला नको वाटू देऊ खंत, त्याची या मनाला नको वाटू देऊ खंत. का? कारण मरण नाही सत्याला, सत्याला त्रास आहे निश्चितपणे या दोन्हीमध्ये आहे, पण विजय निश्चित आहे, जय निश्चित आहे. म्हणून म्हणतोय मरण नाही सत्याला सांगून गेले संत, मरण नाही सत्याला सांगून गेले संत, आता काही झाले तरी बसू नको शांत, आता काही झाले तरी बसू नको शांत, आता काही झाले तरी बसू नको शांत. एक बाबाच्या मुलग्याला सल्ला काय, नाही उगाच चिडायचं, एकाला भिडायचं, अरे नाही उगाच चिडायचं, एकाला भिडायचं, तुझ्या हित चिंतकानं साऱ्या आलाही राग, सचिन तुझ्या सवरे, सचिन तुझ्या पाठी अंकुश ठाण्या वाघ, सचिन तुझ्या पाठी आहेत सारे वाघ, आता बघतो तुला ओळखतो कोण माग, सचिन तुझ्या सवरे आहेत सारे वाघ, आता बघतो तुला ओळखतो कोण माग, सचिन तुझ्या सवरे आहेत सारे वाघ, आता बघतो तुला ओळखतो कोण माग, सचिन तुझ्या सवरे आहेत सारे वाघ, आता बघतो तुला ओळखतो कोण माग, सचिन तुझ्या सवरे आहेत सारे वाघ, जिवंतपणी
25 पोरं घडवले. सचिन तुझ्या सवे हे आहेत सारे वाघ. आता बघतो तुला ओढतो कोण माग. घेतो श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा. जय बजरंगबली नाच मंडळाचा. छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा. घेतो घेतो पाच मिनिटात गण, 5 मिनिटात गवळण आणि 5 मिनिटात शेवटची घेतो. सन्मान्य शाहिरा सुवर्णा ताई शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. ताईंच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मला मिळाले नाहीत निश्चितपणे, पण आता त्यांचं निश्चितपणे नाव घेतोय. हा दादा पण आले आहेत, त्यांचे घरवाले आहेत. हा तुम्हालाही मानाचा मुजरा. आणि सन्मान्य शाहीर शंकर गायकवाड दादांच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो माझ्यासाठी 500 रुपये आलेले आहेत बक्षीस. आणि आमचे झांजवादक सगळ्यात व्हायरल झांजवादक पुऱ्या कोकणातला. बघा, बघून घ्या चेहरा. दाखव दीपक लावून चिपक बुवानाही मानाचा मुजरा करतो. हा आपल्यापेक्षा डेंजर हा आहे बुवा, लक्षात घ्या. कुठे गेलं दादा बुवा? आपल्यापेक्षा डेंजर हा कार्यक्रम इकडं. आणि माझ्या संपूर्ण या नृत्य संचासाठी त्यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं बहारदार पारितोषिक. प्रणील प्रकाश सावंत एंट्रीसाठी 200 रुपयांचं हे बहारदार पारितोषिक. आणि म्हणून गण माझ्या आगमनाचे गण राणी कैलासाची युट्यूबला सर्च करून बघा. 50,000च्या वरती व्ह्यूज आहेत. थोड्या दिवसात जाईल, गणपतीत अगदी 1 लाखाच्या पार जाईल निश्चितपणे. मी समाजाला चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आज गण तीच माझी जी गवळण व्हायरल झाले. चल चल माधवा चलना केशवा. ऐका, नको असं मजला मुळीच त्या धनाची. कधी मूर्ती पाहीन मी माझ्या लाडक्या गणाची. डोळे लावून पाहतो वाट आम्ही चतुर्थी सणाची. अरे आता ओढ फक्त गणा आहे तुझ्या आगमनाची. म्हणायचंय काय सजली ही धरा वसुंधरा माझी धरणी माया. सजली ही धरा बघ ना तू जरा. तुझ्या स्वागताला बाप्पा गौरी हरा. बघ सारे झाले आतुर सजविला तुझा हा मखर. माता नको लावू सुशिर ये लवकर.
या सांगती मेघधारा सजली ही धरा नटली ही धरा बघ ना तू जरा तुझ्या स्वागताला बाप्पा गौरी हरा बघ सारे झाले आतुर सजविला तुझा हा मखर मातान बोलावूस उशीर बाप्पा ये लवकर या सांगती श्रावण धारा सजली ही धरा बघ ना तू जरा तुझ्या स्वागताला बाप्पा गौरी हरा सारे झाले आतुर सजविला तुझा हा मखर नको लावूस उशीर ये लवकर या सांगती श्रावण धारा ये लंबोदरा आमच्या तू घरा ये लंबोदरा आमच्या तू घरा ये लंबोदरा आमच्या तू घरा एकच अंतर घेतोय ऐका रे ते मला बोल वेली फुलांनी सृष्टी ही सजली वेली फुलांनी सृष्टी ही सजली हिरवा शालुल्यानी हे सचिन बुवा लिखताय हे सचिन बुवानी लिहिलंय स्वतः ऐका वेली फुलांनी सृष्टी ही सजली हिरवा शालुल्यानी आतुरतेने वाट पाहतो सुसाट तुफान वारा अहो डोंगर दरीत दुधाच्या धारा ऐका नाही धबधबे जाऊन बघा नामून बघा दुधासारखे नाही वाटले तर मला सांगायचं सुटलाई सुसाट तुफान वारा अहो डोंगर दरीत दुधाच्या धारा नटली ही धारा बघला तू जरा तुझ्या स्वागताला बाप्पा गौरी हरा बघ सारे झाले आतुर सजविला तुझा हा मखर बोलावूस उशीर ये लवकर या सांगती श्रावण धारा ये लंबोदरा आमच्या तू घरा ये लंबोदरा आमच्या तू घरा हे गाणं दादांसाठीच दिलं होतं पण बदललंय कसा बघा पलटवलंय कशी बघा जाऊ द्या युट्यूब साठी बघ सारे झाले आतुर गजबजला शिंदे परिवार सजलय सार हे घरदार या सांगती श्रावण धारा रे लंबोदरा आमच्या तू घरा नको 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 बक्षीस आहे सुशांतदादा शिंदे वेळ खूप जाईल 10 मिनिटाचा आहे कलगीतुऱ्यातील एकच नामवंत शाहीर सचिन बुवा कदम तुमच्यासारखा शाहीर कलगीतुऱ्यात पुन्हा होणे नाही बुवा काय ते शब्दरचना काय ते सूर काय तो पहाडी आवाज शक्तितुऱ्याचा अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे सचिनजी कदम अगदी राईट एकदम बरोबर हाती घोडे तोफ तलवार हाती घोडे तोफ तलवार
तलवारें, आज फौज तो तेरी सारी है, हाथी घोड़े तोप तलवारें, आज फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा, जंजीर में जकड़ा राजा सचिन कदम अपनी सब पे भारी है, भारी है, भारी. ऐका इकडे 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 या साईडला त्या कावळ्याला तिचं राहू दे. कावळ्या इथंच थांब, तुझी जागा हीच इथंच थांब. आणि यांना माहिती आहे सगळ्यांना, यांना मी डोईजड झालेलं आहे आणि म्हणून हे कटक कारस्थान करून कसं तरी याला हे करायचं. बघा राग कोणाचा मनात मी देतोच सगळं. दगडाला पिसून कधी मैदा झाला नाही आणि अजून शक्ती तुऱ्या सचिन बुवा सारखा भिडणारा कोणी पैदा झाला नाही. वा वा, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, पण सचिन बुवा अजून रसिकांच्या मनामध्ये हिंमत नाही. शक्ती तुऱ्यात भल्या भल्या बुवांचा नाद करा, तो सचिन बुवाचा करू. काय हे प्रेम, काय हे प्रेम. अहो पैसा नाही हो कमवला, लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं सचिन बुवाने. आणि म्हणून तुम्ही जोपर्यंत तुमची साथ आहे तोपर्यंत मी लढत राहणार, त्याच्याबद्दल वाद नाही. रामचंद्र बाबू आखाडे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं हे भारदार पारितोषिक. आणि म्हणून बरेचसे शाहीर मला गवळणी गाताय. घोंगडीवाला चढला कदंबावर, वरती चढून बसला, अशा कशा गवळणी. बुवा आज तुम्हाला नाही बोलत हा, तुम्ही नवीन आहात मला माहिती आहे. परवा तुमचे एक शाहीर मला तुमच्या घराण्यातले भेटले, त्याचा ऍड काढलाय मी थोडक्यात, काळजी नसावी. पण तुम्ही नवीन आहात, लक्षात घ्या. 25 वर्ष सचिन बुवा या लोककलेमध्ये आपली स्वतःची कला सिद्ध केला नाही. तुम्ही चांगलं गा, समाजाला चांगलं देण्याचा प्रयत्न करा, निश्चितपणे तुमचं नाव होईल. कारण तुम्ही माझ्या तालुक्यातले आहात आणि माझ्या तालुक्यातला जर कलाकार पुढे गेला, भले तू पुरेवाला असू द्या, त्यात मला स्वाभिमान आहे, अभिमान आहे. अजून सांगतो, पण इकडं तिकडं घुसाल, इकडे तिकडे घुसाल तर कार्यक्रम करीन तुमचा मी. सचिन बुवा म्हणतात मला, ऐका. कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई, सन्माननीय माझे अध्यक्ष संजय खराब आलेला आहे. आले दादा, सॉरी नाव घ्यायचं चुकून राहिलेलं आहे. गेल्या कार्यक्रमात घेतलं होतं, आठवत आहे मला चांगलं, तुम्हालाही आठवत असेल. पण सॉरी गडबडीत मध्ये राहून गेलंय. वडिलांनी आणला जरी माय माझी पुसते घरी आणि राणी कैलासाची. अहो काय हे लोकांचं प्रेम. अहो ह्यांच्या काय खिशात पैसे राहत नाही का हो, सांगा ना मला. यांच्या खिशात पैसे, आज एवढी महागाई झाली, सिलेंडर मागले, पेट्रोल मागले, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आणि ही लोक येण्यासारखी. मला दादानी 2000 दिले, दादांच्या घरात दादांच्या माध्यमातून 500 आले, कोण 200, कोण 100, कोण आणखीन काय. मग ह्या लोकांच्या खिशात काय पैसे राहत नाही का हो. हा एक प्रेम आहे, हे समाजाला आपुलकी, समाजाप्रती ज्या भावनेनं सचिन बुवा या ठिकाणी समाजाला माझ्या देतोय, ती भावना या लोकांच्या माध्यमातून, या पैशांच्या माध्यमातून, त्यांच्या या प्रेमातून व्यक्त करतायत ही लोक. हा विषय. आणि म्हणून हे दिलं 25 वर्ष समाजाला दिलं. उद्या मेलं तरी फिकीर नाही, 25 शिष्य तयार करून ठेवले पाहिजे. बाकीच्यांनी कोणी केले नाही, सगळे खुर्चीला चिटकून राहिले, मी मोठा करत राहिले. जिवंतपणी करणारा हा पहिला शाहीर आहे शक्तीपुऱ्याच्या इतिहासातला, ज्यानं 25 शिष्य, ज्याचे आज शिष्य सगळे डबल वारी करतायत. बरीचशी शिष्य मंडळ आहेत माझी, ते डबल वारी करतायत. मग घडवलं ना, घडवलं. उद्या मेलं तरी फिकीर नाही. माझ्या बायकोला पेन्शन बसला, आले आज, टेन्शन नको घेऊ. ऐका हे पाहिजे का. सचिन बुवांचे शिष्य राकेश आखाडे आले, परवा सुद्धा आले दादा तुमच्या माध्यमातून. त्याला लेट नाव घेतलं पण थेट घेतोय आताही. रसाळगड 100 रुपयांचं भारदार पारितोषिक, तुम्हालाही माना समजला. ऐका गवळण देतो, तोच विषय आहे. मग कृष्णानं हे परवा शीट डाऊन जरा बसा खाली म्हणजे आराम भेटो. तोच विषय गातोय. कृष्णाने या सर्व गवळणींना पाण्यात आहेत सगळ्या गवळणी, आणि त्यांनी कपडे काढून दगडीवर ठेवले, धोंडीवर. जुना विषय आपला, धोंडीवर. आणि मग कृष्णाने ते कपडे पळवले आणि मग कलमावर जाऊन बसला. ते गवळण मला एका शायराने, घोंगडीवाल्याने लावली. असू द्या, त्याच्याबद्दल मला काही म्हणणं नाही, त्यांचंच कटिंग देतोय. बहुत तुम्ही राग मानून घ्यायचं नाही. नंदिनी मंगेश पारदले, गाव गुहागर, पोमेंडी, पारदलेवाडी. पोमेंडीमध्ये मला वाटतं काय ते आपलं पासपोर्टचं ऑफिस आहे पोमेंडीमध्ये. पोमेंडी, कारण मी बरेच वेळा मी बघितलेलं आहे. पोमेंडी ॲड्रेस असायचा, गुहागर तालुक्यातले आहेत पोमेंडी गावचे पारदळेवाडी. दादा तुम्हाला मला समजला, 200 रुपये आले. पोमेंडीमध्ये ऑफिस आहे, मला वाटतं याचं आपलं काय ते पासपोर्टचं ऑफिस होतं. पोमेंडीतून पासपोर्ट यायचे. मी जेव्हा शिवात कामाला होतो, 15 वर्ष काम केले शिवामध्ये, तिथं पासपोर्ट यायचे. ते पोमेंडी ॲड्रेस असायचा तिथून, म्हणून मला पोमेंडी चांगलं आठवतंय, कारण मीच लिहायचो ते, कारण मी तिथला पोस्ट मास्तर होतो म्हणून. ऐका, म्हणून देतोय, तोच विषय गातोय. कपडे पळवलेत कृष्णाने. मग ज्या सगळ्या गवळणी म्हणतात, कृष्णा अरे आम्हाला नको ना लाजू, असं आम्हाला का लाजवतोस, आम्हाला असं आमचा अंत असा का पाहतोस कृष्णा. हा एवढाच विषय आहे. ऐका कसं देतो तो.
दिली आरोळी सायंकाळी हो तुम्ही पण अरे पळवून कपड केलं लपड येतो दुसरा बारी मला नाव आखाड्यांचं एक श्रद्धांजली गीत पण गायचं होतं पण निश्चितपणे असू द्या मी फक्त मला 5 मिनिटं द्या माझी दुसऱ्या बारीत कमी करा चालेल पळवून कपड अरे केलं लपड ठेवलं होतं त्या धोंडीवर ठेवलं होतं त्या धोंडीवर पावा वाजवतो धोंडीवर ठेवले दगडीवर ठेवलेले कपडे गवळणीचे कृष्णाने पळवला आणि वरती शेंडीवर जाऊन कलमाच्या बसलेला आहे त्या गवळणी म्हणतात पळवून कपड केलं लपड ठेवलं होतं त्या धोंडीवर पावा वाजवतो आम्हाला पावा वाजवतो आम्हाला हायला जवतो पावा वाजवतो हायला जवतो वर बसून शेंडीवर पावा वाजवतो हायला जवतो वर बसून शेंडीवर पावा वाजवतो हायला जवतो वर बसून शेंडीवर तू घेतोस कसली मजा तुला वाटत नाही का लजा वाटत नाही का लजा वाटत नाही का लजा तुला आईस करील सजा तुझी आईस करील सजा तुझी खेटरन करील पूजा खेटरन करील पूजा खेटरन करील पूजा याला लावील साडी याला लावेल साडी चोळी पक्के देऊन मांडीवर पक्के देऊन मांडीवर पावा वाजवतो हायला जवतो चढून शेडीवर पावा वाजवतो हायला जवतो पडून शेडीवर पावा वाजवतो हाय कृष्णा कशाला आम्हाला लाजवतोस वरती चढून शेंडीवर अशी गवळण आहे सुरेश जाधव घेरा रसाळगड 100 रुपये आले महेंद्र जाधव किंजळे कळकराय वाडी 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे स्वप्नील आखाडे यांच्याकडून नाव आखाडे दादांचं अरे नाऊ दादाला अरे मी 8वीला होतो दादा कुठे गेला स्वप्नील मी 8वीत होतो आणि नाऊ दादा 10वीला मला वाटतं होतं 10वीला होता दष्टपुष्ट पायानं अपंग होता पण चला गडी होता ना गडी मजबूत गडी होता तर काय ते ईश्वराच्या मनात आहे काय कसल्या गोष्टी असतात ते ईश्वर जाणव असो श्री माऊली कॅटरर्स रमेश जोरे यांच्याकडून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक आम्ही मानाचं आणि तो वाकवायची कोणाची ताकद नाही आज सवाल असे फेकणार की समोरच्या तुरेवाल्यांकडे उत्तर उरणार नाही परेश अपंडकर जिल्हा कौशल्य विभाग मुंबई उपनगर मित्रांनो ही खरी गोष्ट आहे आणि हे प्रेम आहे लोकांचं हे बघा ना हे ना काय बायका पोरा नाहीत काय हो घरात
काय हे प्रेम बघा ना. आम्ही काय देतो, फक्त चांगली गाणी समाजापर्यंत पोहोचणारी चांगली गाणी देण्याचा प्रयत्न करतो. फक्त परवा एकाला आगाऊपणा केला आणि म्हणून नाही तर मी अशा गवळणी पण नाही काय, प्रेमाच्या गवळणी गातो. अर्थ मतितार्थ आहे निश्चितपणे, पण हिंमत आहे कोणाची पण चूक काढून फॉल्ट काढून दाखवायचं गवळणीत. सेन्सॉर करून दाखवतो गाणं, हे सेन्सॉर करून दाखवतो आणि कुणी चूक काढून दाखवायची. मग आम्ही जर चांगलं गातोय तर तुम्ही पण चांगल्या ट्रॅकवर या. म्हणून बुवा तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो पहिल्या फेरीत, आणि म्हणून जास्त वेळ नाही घेत. नारायण दादा चव्हाण ऐका, नारायण दादा चव्हाण तुम्हाला मानाचा मुजरा ते लाव नाही. क्षमा करा स्वप्नीला नावदाचं गाणं मी घेतो प्लीज, विनंती कर. चांगलं लिहिलंय, मनापासून लिहिण्याचा प्रयत्न केलाय. एक माझ्या भावाला, तुझा पण आहे तो तसा माझाही आहे, माझ्याबरोबर त्याने दिवस काढलाय, माझ्याबरोबर शाळेत शिकलाय, त्या हायस्कूलमध्ये आम्ही एकत्र शिकलोय. आणि दादा जर आले योगेश दादा तर त्यांच्यासाठी पण निश्चितपणे घेईन. फक्त एक शेवटचा प्रश्नपद जो शाहिरांना मी दिलाय, जो कोकणातल्या असंख्य शाहिरांकडे आहे. आज किती जण झगडताय, किती जण झगडताय, त्यासाठी त्यांना विषय विचारलाय. दोन स्त्रियांच्या संयोगातून निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय. स्त्री आणि पुरुषाचा संग झाल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही. मी मोहांना विचारलंय, निसर्ग नियम बदलायला लावलाय, दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय? म्हणून दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेळे, त्या बाळाचे नाव सांगुनी हे तुम्ही सोडवा कोडे. ओ हा सवाल घ्या, मजला जवाब द्या. हा सवाल घ्या, शाहिरा जवाब द्या. सवाल घ्या, मजला जवाब द्या. हा सवाल घ्या, मजला जवाब द्या. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी